हॅलो स्टुडंट, आपली कॅप राउंड 2 ची सिलेक्शन लिस्ट ही काल आलेली आहे। तर त्याचा डाटा कलेक्ट करून मी आपले टोटल जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे तर त्यांचा कॅप 2 चा क्लोजिंग कट ऑफ फॉर ओपन कॅटेगरी काढलेला आहे। ठीक आहे, तुम्ही कोणताही जर सिलेक्ट केला हा ऑल इंडिया रँक आणि त्या लिस्टवर तुम्हाला हे कॉलेजचं नाव दिसेल। तिथे लास्टचा ओपनचा विद्यार्थी ओपन कोटामधून लागलेला दिसणार तुम्हाला आहे। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी फक्त 43 कॉलेजेस इन्व्हॉल्व केले आहे, कारण टोटल 98 कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे, त्यामुळे मी याचे 2 पार्ट हे बनवणार आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण बघूया YMT मुंबईचं कॉलेज आहे, हे टॉपचं कॉलेज आहे प्रायव्हेटचं। तर याचा कट ऑफ लागलेला आहे 1,35,878 एवढा। नंतर आहे AMC नाला सोपाराचं कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 1,53,933। नंतर PSCT पुणे ऑल्सो टॉपचं कॉलेज आहे, त्याचे कट ऑफ लागलेला आहे 1,35,140। नंतर आहे PDEA पुणे टॉपचं कॉलेज आहे प्रायव्हेट, त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक होता 1,29,300। नंतर आहे सुमतीबाई शहा पुणेचं कॉलेज आहे RRT कॉलेज, त्याचे कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 1,13,332 एवढा। नंतर आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर, त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 2,11,530। नंतर आहे JJ मॅगडम जयसिंगपूर कोल्हापूरचं कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 2,11,530 फॉर ओपन कॅटेगरी। ठीक आहे, सॉरी जयसिंगपूर याचं कॉलेजचा कट ऑफ आहे 2,02,486। ठीक आहे, सॉरी ते मिस्टेक झाली थोडीशी। नंतर आहे यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर, तर त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 1,75,327 एवढा। नंतर आहे LKRSS गडहिंग्लज कोल्हापूरचं कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 2,11,227। नंतर आहे अण्णासाहेब डांगे सांगलीचं कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 1,60,378 एवढा। नंतर आहे SST संगम सेवाभावी ट्रस्ट संगमनेरचं कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 2,04,842 फॉर ओपन कॅटेगरी। नंतर आहे श्री स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 1,90,333 एवढा। नंतर आहे प्रवरा आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 1,78,259। नंतर आहे सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज संगमनेर, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 2,06,243 फॉर ओपन कॅटेगरी। नंतर आहे श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिक, सुद्धा टॉपचं कॉलेज आहे प्रायव्हेट, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 1,49,778 एवढा। नंतर आहे KC अजमेरा धुळेचं कॉलेज आहे प्रायव्हेट, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 2,32,512। नंतर आहे KDMG आयुर्वेदिक कॉलेज चाळीसगावचं कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 3,07,564 एवढा। नंतर आहे चैतन्य आयुर्वेदिक कॉलेज साकीगाव जवळ तालुका जळगाव जिल्ह्याचं कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 2,57,367 फॉर ओपन कॅटेगरी। नंतर आहे सावकार आयुर्वेदिक कॉलेज सातारा, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 2,65,493 फॉर ओपन कॅटेगरी। नंतर आहे माधुश्री आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचं कॉलेज, ठीक आहे, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 3,15,312 एवढा ओपन कॅटेगरीसाठी। नंतर आहे रुक्मिणी आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 3,37,158 एवढा। नंतर आहे प्रदीप पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूरचं कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 2,99,600 एवढा क्लोजिंग रँक हा आहे त्याचा। ठीक आहे, नंतर आपण बघू पुढचे कॉलेज S प्रकाशचंद जैन कॉलेज मायनॉरिटी कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 7,22,600 एवढा ओपन कॅटेगरीसाठी। ठीक आहे, नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नाशिक कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे 2,49,865। नंतर आहे अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धुळेचं कॉलेज आहे हे, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 3,49,877 एवढा। नंतर आहे PV भेळकर अहमदनगरचं कॉलेज, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 3,39,603 एवढा ओपन कॅटेगरीसाठी। नंतर आहे मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे आता हे, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 3,08,88 एवढा। नंतर आहे
जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सांगलीचं कॉलेज आहे, त्याचं कट ऑफ लागलेलं आहे 2,81,020. नंतर आहे श्री एस ओटरमल रायगडचं कॉलेज आहे हे, त्याचं कट ऑफ लागलेलं आहे 3,46,964 फॉर ओपन कॅटेगरी. नंतर आहे AMS मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी नाशिकचं कॉलेज आहे, त्याचं कट ऑफ लागलेलं आहे 3,64,251 फॉर ओपन कॅटेगरी ओपन कोटामधून. ठीक आहे. नंतर अश्विन रुरल संगमनेरचं कॉलेज आहे आयुर्वेदिक, त्याचं कट ऑफ लागलेलं आहे ओपन कोटामधून ओपन कॅटेगरीसाठी 3,06,684. नंतर आहे अंजनेय आयुर्वेदिक कॉलेज संगमनेर, याचं कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीसाठी 3,12,066 एवढा. नंतर आहे डॉक्टर भानुदास ढेरे संगमनेरचं कॉलेज आहे हे, त्याचं कट ऑफ आहे 3,52,289. नंतर आहे श्रीमती सुरेखा पाटील कोपरगावचं कॉलेज आहे हे, अहमदनगर जिल्ह्यातील, त्याचा कट ऑफ लागलेला आहे 3,55,605 एवढा. नंतर आहे डॉक्टर गुणवंतराव सरोदे जळगावचं कॉलेज, हे ज्याचा लो कट ऑफ गेला होता कॅप 1 मध्ये, कट ऑफ झालेला आहे 3,57,059 एवढा ओपन कॅटेगरीसाठी. नंतर आहे शामराव पाटील, हे न्यू कॉलेज आलेलं आहे आपलं, तर याचं सोलापूरचं कॉलेज आहे, त्याचं कट ऑफ गेलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी 3,18,766. ठीक आहे. नंतर आहे LRPM आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर, ओके, त्याचा कट ऑफ गेलेला आहे 2,11,231 एवढा. नंतर आहे MES आयुर्वेदिक महाविद्यालय रत्नागिरी, त्याचा कट ऑफ गेलेला आहे 2,80,656 एवढा. नंतर आहे SMBT टॉपचं प्रायव्हेट कॉलेज, त्याचा कट ऑफ गेलेला आहे 1,66,165 एवढा ओपन कॅटेगरीसाठी. नंतर आहे मातोश्री आसराबाई येवलाचं कॉलेज आहे हे, त्याचा कट ऑफ गेलेला आहे 2,57,953 एवढा. नंतर आहे साई आयुर्वेदिक कॉलेज सोलापूरचं कॉलेज आहे हे, त्याचा कट ऑफ गेलेला आहे 2,68,443 ओपन कॅटेगरीचा दिलेला आहे. नंतर आहे स्वामी विवेकानंद अहमदनगरचं कॉलेज, चा कट ऑफ गेलेला आहे 2,75,097 एवढा. नंतर आहे स्वामी गजानन महाराज श्री गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेज गडहिंग्लज कॉलेज कोल्हापूरचं, त्याचं कट ऑफ गेलेला आहे 2,31,106 फॉर ओपन कॅटेगरी. ओके, हे ओपन कॅटेगरीचे क्लोजिंग रँक आहे, तुम्ही हे डायरेक्ट लिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे प्रायव्हेट कॉलेजेस बघणार आहोत.